महिलांची बळकटीकरण करण्यासाठी व अधिक महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। परंतु त्यातच आता वसमतमध्ये महिला बचत गटातील महिलांवर कुठेतरी अन्याय झाल्याचा प्रकार समोर आला आहे। 2 दिवसापासून चालू असलेल्या वसमत शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महिलांनी अन्नत्याग उपोषण चालू केले होते, पण त्यातच आता या महिलांना कुठेतरी या उपोषणाची माघार घ्यावी लागली आहे। या महिला आपल्या सोबत आहेत, नेमकं या महिलांना न्याय मिळाला का हे त्या महिलाकडून आपण जाणून घेणार आहोत। समाधान नाही झालं सर। काय आश्वासन दिले? आमचं आश्वासन आता पुढे काय आपण तिकडं हिंगोलीला जाऊन आपण पुरवठा अधिकाऱ्याकडे मागणी करू। आमचं मान्य झाल्याशिवाय आमचं समाधान होत नाही सर। आमचं हे उपोषण मागे घेण्याचं कारण एकच आहे की SDO साहेब यांचं सांगणं आहे, कारण आम्ही त्यांच्या कार्यालयात बसलो होतो। उपविभागीय अधिकारी माने साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही बसल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलंय की तुम्ही आपण जे आमच्या कार्यालयासमोर बसलेत ते तुम्ही आम्ही म्हणजे आमच्या ठिकाणी जे बसलेत का ह्या ठिकाणी तुम्ही बसण्यापेक्षा एक जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा उपायुक्त संभाजीनगर यांच्या समोर बसणं अपेक्षित होतं आणि आमच्याकडे आमचा ह्या विषय आमच्या इथे येतच नाही असा त्यांचा विषय आला। त्यामध्ये आमचे नेते भाजपाचे सगळे आले होते, त्यांना बोलणं केलं। त्यांनी आता आम्हाला उपायुक्ताच्या नावावर एक पत्र दिले, आजच्या आमच्या सर्व घडामोडीच्या बाबतीत पत्र दिले आणि परत पुरवठा अधिकारी यांना पण त्यांनी बोलणं केले की आम्ही याची पुढची आमची जी रूपरेषा राहील जिल्हा पुरवठा अधिकारी यांना भेटून जे इथं जे पत्रव्यवहार केला तसं तिथेही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्या पत्रात त्यांना अनुषंगाने त्यांनी काय काय केलं याची माहिती घेऊन त्याच्यानंतर आम्ही संभाजीनगर उपायुक्त जर वेळ पडला तर संभाजीनगर उपायुक्त यांच्यासमोर आम्ही परत सर्वजण ह्याच जोमाने ह्याच ताकदीने आमरण उपोषणाला तिथे जाऊन बसणार। त्यांचं म्हणणं असं झालंय की तुम्ही आमच्या आधिपत्याखाली हा विषय येत नाहीये, आम्ही कुणाला आदेश करावा, आम्ही का कलेक्टर साहेबाला आदेश करावा की आम्ही कुणाला करावं। तुम्ही जे बसलेत कार्यालयासमोर बसलो होतो कालपासून उपोषणाला, SDO साहेबांचे म्हणणं आलं की हे आमच्या आधिपत्याखालचा विषय नसून त्यांनी उपायुक्ताचं नावानं पत्र दिले, पण काल त्यांनी प्रतिलिपीमध्ये जे पत्र दिलं होतं तहसीलदार मॅडमच्या त्यांच्याकडे दिली होती। तर आज तहसीलदार मॅडमचं काम होतं, महिला एवढ्या उभे इथं उपस्थित आहेत, या महिला संपूर्ण बसलेल्या आहेत। तहसीलदार मॅडम या त्याच्या सदस्य आहेत त्या समितीच्या, ज्यांच्या गुणांकाच्या जोरावरच ह्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांनी गुणांक दिलेत त्यांच्यामुळे ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे असं आमचं सर्वांचं मत आहे। म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो। तहसीलदार मॅडम कालच्या रात्रीची बैठक करून तहसीलची पाठीमागून निघून गेली। मॅडमनी समोरून जाऊन पाहायला पाहिजे होतं की महिला बसलेल्या आहेत, तहसीलदार मॅडम सुद्धा महिला आहेत। प्रश्न उपोषण लोकांचे आमच्या अपेक्षा जे काही असेल त्याच्यावर हा तोडगा निघू शकतो, पण मॅडमना येऊन बोलणं आवश्यक होतं ना। आम्ही काय मॅडमला डायरेक्ट दोषी थोडं धरलंय, हे एक शोकांतिक आहे, त्या गोष्टी समजण्याजोग्या समजायला पाहिजे। आणि आजच्या रोजी आता आम्ही इथून उपोषण सोडलं ह्या ठिकाणाहून, पण आमचा हा लढा सतत चालू राहणार आहे। आम्ही संभाजीनगरपर्यंत जाऊ, आम्ही हिंगोलीपर्यंत जाऊ, पण या महिलांना यांच्या गटाला हा न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हे होते भाजपचे संतोष हादिवे व महिला बचत गटातील महिला। या महिलांच्या बचत गटाला स्वस्त धान्य दुकान मिळावं यासाठी महिलांनी अर्ज केला होता, पण आता त्यातच या महिलांना स्वस्त धान्य दुकान न मिळाल्यामुळे महिलांनी 2 दिवसापासून या उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे उपोषण चालू केली होती। पण आता हेच उपोषण कुठेतरी या महिलांना माघार घ्यावं लागले आहे। त्यातच या महिलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमची उपोषणची जागा चुकली आणि हे जे आहे ते उपोषण औरंगाबाद नाही अन्यथा हिंगोली या ठिकाणी तुम्ही उपोषण करायला पाहिजे, तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळणार आहे। आणि सध्या तरी महिलांना न्याय मिळाला नाही असंही महिलांच्या म्हटलं जात आहे। न्याय न मिळाल्यास परत आम्ही हा लढा चालूच ठेवू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। विशेष बाब म्हणजे जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जे महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान दिलं जात होतं, पण आता त्यातच या स्वस्त धान्य दुकानाला कुठेतरी महिलांच्या स्वस्त धान्य दुकानाला खीळ बसलेली सक्षम गटाला बाजूला ठेवून ज्या गटाला मान्यता नाही अशा गटाला या ठिकाणी काही राजकीय पुढाऱ्याकडून मान्यता दिल्याची असं सांगितलं जाते। जी काही ती समितीने सुद्धा कुठेतरी या महिला बचत गटावर अन्याय केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा
अशीच परिस्थिती समोर आलेली आहे आणि ही परिस्थिती RPIचे कैलास निकाजे यांनी सर्वांसमोर मांडलेली आहे। सर्वात प्रथम आमच्या चॅनलनं ही प्रसिद्धी आणि या स्वस्त धान्य दुकानाचा जे काय निवड प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हा प्रकार सर्वांसमोर आणला होता आणि आता सर्वच महिला बचत गटांनी याची दखल घेत आता आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आता तरी स्थानिक प्रशासनाचे कान उघडतील काय आणि जी काही निवड प्रक्रिया झालेली आहे ती निवड प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढून महिला बचत गटाला न्याय मिळेल का अशी चर्चा आता जिल्हाभरामध्ये पाहायला मिळत आहे।